ती फुलं अशी इथे पडलेली. सौरभ, मानस, सौरभ आला होता? म्हणजे तुला भेटला नाही तो? नाही. मग तुला कसं कळलं सौरभ आला होता ते? राधाताई येतीलच इतक्यात. तुम्ही आत बसा ना. हो नाही नाही, नो प्रॉब्लेम, मी इथेच वाट बघतो. बरं, मग माझी काही कामं आहेत, मी ती उरकून घेते. हा हा, हो हो. तुम्ही आता? अरे बरं झालं आलात, मी तुमचीच वाट पाहत होतो. काय झालं? जुई ठीक आहे ना? डिस्चार्ज घेतला ना तुम्ही? हो हो, डिस्चार्ज घेतला मी. हॉस्पिटलमधून घरी पण आणलं, पण अहो ते औषधच घेत नाही. म्हणजे मी खूप तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, पण हट्ट धरून बसली की मला आई बरोबरच निजायचंय म्हणून. सुरुवातीला होईल असं, पण ऍज इट इज तुम्हालाच सांभाळायला लागणार आहे. मी युएसला चालली आहे. या आय नो, पण हो म्हणजे तुम्ही गेल्यानंतर तर मलाच सगळं मॅनेज करावं लागणार आहे, काही पर्यायच नाहीये. पण माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही असं तोडून नका हो टाकू. निदान तिला माझी सवय होईपर्यंत तरी. आणि त्यातून आजच तिला हॉस्पिटलमधून आणलंय, तिची तब्येतही अजून नाजूकच आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही तिच्या बरोबर राहिलात तर बरं होईल. चालेल का? ओके. मी फक्त शारदाला सांगून येते, नाही तर उगीच काळजी करत बसे. आलेच. हो चालेल चालेल. हा निघूया का? हो. अरे काय बाई आहे का? कोण आहे ती? चपला पुसायला लावते तुला? चपला? काय जायची गरज नाही उद्यापासून. लाच मारत्या नोकरीवर. बिजू, आपल्याला पैशाची गरज नसती ना तर खरंच गेलो नसतो मी. आहे ती रेवती माजुर्डी, पण रिया म्हणते की तिच्या नजरेत जर सरस ठरलो ना तर आपले 10 कोटी रुपये उभं करायला काहीतरी मार्ग मिळेल तिच्याकडून. अहो 10 कोटी रुपये ही तिच्यासाठी काय मोठी गोष्ट नाहीये जिजू. अरे पण म्हणून काय चपला पुसायच्या तू? तुझी लायकी तिच्यापेक्षा फार मोठी आहे. आता कुठलाही काम करणं काय हलकं नसते, पण म्हणून हे काम. ती ना मुद्दाम तुला चपला पुसायला लावते. अरे त्या चपलेन तिचा. यश, काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? मला तर असं वाटतं की ती रेवती सौरभची परीक्षाच घेते. तो किती टफ आहे ना हे बघते ती. आणि रिया म्हणते तसं 10 कोटींसाठी तिची मदत होऊ शकते. पटतंय ना तुम्हाला? तुम्ही म्हणताय तर पटतंय, पण म्हणून असला काम करायला लावायचं काय? अरे या पोराला आपण फुलासारखा जपलाय. माझा ना डोकाच गेला. हे असला काय करायला लावतं म्हणजे काय? बरोबर आहे तुमचं यश, मला सगळं पटतंय. थोडक्यात ही आपल्या सगळ्यांचीच परीक्षा आहे. हा पण हो, आता पुरे झालं यश. आता चल सौरभ, जाऊन झोप आता. उद्या सकाळी 7 वाजता पोहोचायचंय ना. उशिरा गेला असता पुन्हा ती चप्पल पुसायला लावायची. तसलं काही नको. जा जा जा, जाऊन झोप. आणि त्या चपलाचा पुन्हा यश. जा. गुड नाईट. जा. आता कोणाचं रे? रेवती. हॅलो. हा मॅम. काय
आत्ता अहो पण मॅम बरं ठीक आहे हो येतो येस काय रे सौरभ काय काय? झालं? तिने अर्जंटली आता तिच्या घरी बोलावलंय आत्ता बोलवलंय? अरे वाजले किती? 11:30 होऊन गेले असतील. अरे तू काय तिचा गुलाम आहेस काय? तिने केव्हाही बोलायला की तू जावं लागणार. गरजवंताला अक्कल नसते हेच खरं. येतो आवरून. अरे हेच आधीचा सौरभ असता तर. जबाबदारी अंगावर पडली ना की माणसाला शहाणपण येतं. हेच खरं. या बघा बघा, अशीच बसली मगाचपासून. मान सुद्धा वर काढत नाही ती. मी आलीये ना. जुई, बाळा बघ कोण आलंय. आई तू आई 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 तू इतका वेळ कुठे होतीस ग? घरी यायला इतका उशीर का? कोण वेड्यासारखं वागताय? हा कोण वागताय? बाबा मी वेड्याचं औषध कोण घेत नाहीये? हा लक्षात आलं. बाबा औषध घेत नाहीये त्यांना ओरड तू. अच्छा असं आहे का? जुई असं वेड्यासारखं नाही वागायचं. चल पटकन औषध घे. तू बाबांना हात करताना रागव तू. असा त्रास नाही द्यायचा राणी. चल औषध घे पटकन. आई मला नको औषध. जुई हे बघ, तू औषध घेतलं नाहीस ना तर मी निघून जाईन ना. मग नको नको तू निघून जाऊ नको. मी घेते औषध. गुड गुड. चल बस इकडे. तयार झाली तर थांबा 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 थांबा, लगेच हे घ्या हे घ्या, लगेच द्या. व्हेरी गुड. तुही औषध घेणार. आहा गुड शाबास. बापरे. ए, जुई अगं ठीक आहे शांत राहा, टेन्शन नका घेऊ. मी अजून मेणबत्त्या घेऊन येतो. डोंट वरी. मी आहे ना. आहे मी इथेच आहे. घाबरायचं काय? आत्ता येते लाईट बघ. आई मला भीती वाटते. बुआ तू नको ना मला सोडून जाऊ. अगं घाबरू नको. काही नाही होणार. घाबरू नको. मी आहे ना इथे. घाबरायचं काय? हा काय झालं, घाबरली? हो. काय काय म्हणत होती ती? बुवा येईल म्हणत होती. बुवा? अगं तुझा बापच एवढा मोठा बुवा आहे, कुठला दुसरा बुवा येणार आहे हिंमत दाखवायला? बरं मी पॉवर का गेलीये जरा विचारतो फोन करून. हो. घाबरायचं काय? चल आता झोपून जा. गुडगलेस ना? नाही तू पहिले गोष्ट सांग मग मी झोपेन. अगं बर झोप. मी सांगते. तू सांगशील ना नक्की? नक्की सांगेन. झोप. अरे हाड हाड. हो साहेब, आता ह्या वेळेला थोड्या वेळापूर्वीच दमून गेलात आणि आता परत आलात. मॅडमनी बोलावलंय. काय हा काय मॅडमनी बोलावलंय. काय? ते कानातले बोळे काढा. काय ना साहेब, ते कुत्रे भुंकतायत ना, कानाला त्रास होतो म्हणून घातले. तेच ते मॅडमनी बोलावलंय. लावा इंटरकॉम लावा. हो हो चला चला. हॅलो. मॅडम, सौरभ धर्माधिकारी आलेत. द्या त्यांना फोन. होय देतो. हे घ्या साहेब. हा मॅडम सौरभ बोलतोय. मॅडम रिहर्सल मध्ये बिझी आहेत. अच्छा अच्छा, म्हणजे रिहर्सलला बोलावलंय का? आलोच मी, येतोच लगेच. बाहेर कुत्रे भुंकतायत, त्यांना थांबवा. मॅडमना त्रास होतोय.
अहो पण मी आता एवढे उशिरा आलो ते कुत्री. जेवढं सांगितलंय ना तेवढं करा. त्यासाठीच तुम्हाला इथे बोलावलं होतं. मॅडमचा निरोप आहे. हं? हॅलो हॅलो. साहेब काय झालं? चेहरा का पडलाय? चेहरा का पडलाय? समजा तुमच्या पेकाटात कोणी लाथ मारली तर तुमचा चेहरा उतरेल का प्रसन्न होईल? मॅडमनी ती कुत्री हाकलायला सांगितली आहेत. काय? कुत्री? हो कुत्री. चला हाकलूया. हट हट. हो हसताय काय? मदत करा ना, दगड घ्या ना. हो साहेब, आलो आलो. हट हट. त्या टोपीवाल्याला एका शहरातनं दुसऱ्या शहरात जायचं असतं. आणि दोन्ही शहरांमध्ये एक खूप मोठं जंगल होतं. त्याला ते पार करायला खूप भीती वाटत होती. तो हळू 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 त्या जंगलात घुसला आणि घुसल्यानंतर हॅलो. हा विक्टर डिकोस्टा बोलतोय. बँड्रा वेस्ट कार्टर रोड. हा ओ ओ मोठी फेज गेली का? हा ओके ओके. हा ओके ओके ओके. थँक्यू थँक्यू. सॉरी, पॉवर गेली आहे. काहीतरी इलेक्ट्रिसिटीचं काम चालू आहे तर वेळ लागेल म्हणतायत. ओके. सांग ना गोष्ट. हा तर तो जो टोपीवाला होता ना, मी निघते. मी निघते. काय झोपली का? हो, मी निघते. गुड नाईट. गुड नाईट. नाही, तू कुठे नाही जायचं, तू इथेच थांब.
थांबायचं. ते आपलंच घर आहे ना. अगं असं काय करतेस? मला जावं लागेल. नाही, तू कुठे जायचं नाही. तू आई आहेस ना माझी. मग तू आणि बाबा माझ्या जवळ राहायचं. जुई, नाही म्हणजे नाही. जुई काय प्लीज ओरडू नका. मी थांबते. आता काय मी माझं काम सांग ना गोष्ट. हो हो सांगते. थांबली एकदाची भुंकायची. जातो आता घरी. होय साहेब, आता उद्या भेटूया. उद्या काय भेटूया? काय शिंग राहिली उद्याला? आता थांबतो इथेच. तो कमरेचा पट्टा आहे ना, तो माझ्या गळ्यात बांधा. मॅडमचं कुत्र म्हणून राहतो इथे. काय साहेब, 1 वाजला आत्ताचा. जा जा, झोप मिळेल तुम्हाला 7-8 तास. 7-8 तास? मॅडमनी सकाळी 7ला परत बोलावलंय. उचणार कधी, झोपणार कधी? सत्यानाश आहे सगळा. जाऊ दे, जातो घरी. जाण्याच्या आधी बायकोच्या चेहऱ्याचं दर्शन घेऊन जातो. हा हा हा, जा जा. जातोच. राधा, खरंच तुझा चेहरा पाहिला ना की मला खरंच बरं वाटेल. सीमा, काय ग? 1:30 वाजून गेला, तू अजून जागीच? सौरभची वाट बघते ग. म्हणजे अजून आला नाहीस का तो? नाही ना. चमत्कारिक आहे हा ती बाई. यश मला सांगतच होता. जाऊ दे बाई, मी झोप काढते. कधी नवची ती झोपली. मला तरी झोप मिळेल. जा चल. जा, झोप झोप. सीमा, काय ग? तुला विचारायचंच राहिलं. काय? तू राधाला पत्र लिहिलंयस?
राधा राधा तुम्ही हो म्हणजे मला राधाला बघावं असं वाटलं म्हणून आलो, बाकी काही नाही, खरंच काही नाही. अहो म्हणजे आता नवऱ्याला जरा बायकोला बघावं असं वाटतं ना, मला मान्य आहे ती झोपली असणार आता, मी अजिबात डिस्टर्ब करणार नाही, मी फक्त पटकन बघतो आणि निघून जातो. अहो, खरंच पण- डिस्टर्ब नाही करणार, खरंच. अहो पण राधाताई घरी नाही आहेत. अच्छा म्हणजे अजून हॉस्पिटलमध्ये आहे का? नाही, हा मग सई मॅडमकडे असणार. कधी येणार आहे? अजिबात नाही. राधाताई व्हिक्टर सरांकडे गेल्या आहेत. काय? हो, जुईला आजच घरी आणलंय ना, ती राधाताईंशिवाय झोपायलाच तयार नाहीये, म्हणून मग ते बोलवायला आले होते. जुई झोपली की येतीलच त्या परत. इथे समोरच राहतात ना ते, कुठे राहता? इथे समोरच. ना